आई आली व तू इसून घे ना मग आता आरती गी ओवाळणं स्वागत करणं तिचं आज नाही उद्या तर येणार आहे आता आता मी आणलं तर आता स्वागत करणं आता पहिलं पाऊल तिनं घरात ठेवलं ना आपल्या तर तुझ्या घरात लक्ष्मी आली ना घे मग जाय आरतीचं ताट आण आणि स्वागत कर. तुला लाज आहे का नाही आहे आरतीचं ताट आण म्हणतो आईने. हा साऱ्या गावामध्ये तू तमाशा करतो काय? हा तिला घेऊन आला तुला काही समजते का नाही समजत? पिंकी तू या आई बाबाला गी सांगून आली? हो ताई मी सांगून आली. बाई मी आईने म्हणून राहिलो ना काय झालं तर आता पहिलं पाऊल नाही पडलं काय तिचं घरामध्ये तर मग स्वागत नाही करावं लागून काय तिचं वालं. नाही नाही ताई राहू द्या हे काही बी बोलते राहू द्या. मी असेच तुमचं घर पाहिलं आणि तुम्हाला भेटायला आली मी. हो पिंकी तुझ्या बरोबर आहे. आली तू घरदार पाहाले आली आताच याची काही एवढी घाई नको करू. आली ठीक आहे पण ना हे बरोबर नाही ना. तुले कम जास्त झालं काही झालं मग आम्ही फसू ना. नाही नाही ताई मला काही नाही होत. तुम्ही कशाला फसणार आहे? तुम्ही नाही फसू का आणि मला काही नाही होत. मी बरोबर व्यवस्थितच आले आणि व्यवस्थितच जाईन आणि तुमच्या काही नाही येणार. हो पण त्या आई बाबाले माहीत झालं तर आमच्याबद्दल काही रिपोर्ट टाकन तर माया पोरीले घेऊन गेले आणि माया पोरीले घेऊन गेले असे म्हणतील ना. बाबांना सांगितलंय मी आली आहे म्हणून. तुले याच्यासोबत लग्नच करायचं आहे तर लपून भेटायची काय गरज आहे? लपून याची काय गरज आहे? तू बिंदास मग त्या आई बाबाला विचारते ना का बाबा मी आई चालली यायचं घर पाहून येतो याच्या घरी जातो असे सांगते ना. काहीतरी बोलते ना तू. आणि लपून भेटायची काय गरज आहे? नाही नाही मी लपून नाही भेटत आहे. मी सांगून आले. मी खरंच बाबांना सांगून आली. मी बाबांना सांगून आली. फक्त आईला नाही सांगितलं. बाबांना मी फोन करूनच सांगितलं तर बाबा ऑफिसमध्येच होते. आई पण नव्हती घरी तर आईला मी काही कॉल केला नाही. पण बाबा आईना सांगून येईन तर माझी आई बी काही बोलणार नाही आणि बाबा पण काही म्हणणार नाही. बरं तर ठीक आहे मग त्या बाबाला सांगून आली तर ठीक आहे. आणि त्या बाबाने येऊ बी दिलं तुले? होय माझ्या बाबाने येऊ दिलं. जाय म्हणे पण व्यवस्थित जाय म्हणे आणि त्यांना सांगून दे म्हणे. मग मी बाबांना सांगितलं की मला घ्यायला तिथे येणार आहे. बापरे म्हणजे पुरी सूट आहे वाटते नाही तुले? कुठेही जाय कुठेही ये नाही एक कॉल केला का जाय बेटा. अशाच लापरवाही मायबापाचे पोरीले काही होते. मग पोरी बारीला एवढं सूट नाही दिलं पाहिजे. नाही नाही तसं काही नाही. माझे बाबा फ्री आहे आणि माझ्या बाबांना माहिती आहे की माझी पोरगी काही असं म्हणजे काही गलत काम नाही करणार म्हणून त्यांना माहिती आहे. आणि मी यांच्याबद्दल सगळं काही सांगितलं मी. बरं बापा ते बाप जाणे आणि तू जाणे बापा. आणि आमच्यावर काही आलं ना लक्षात ठेवतो मग तू. आई काय गोष्टी करत बसली दे ना चाय नाश्ता दे ना त्या सुनी दे ना आता आली तर मग ते तुला देईन. हो ठीक आहे आई बस तू मी आणतो. अरे 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 पिंकी वर तर बसणं सोप्यावर बसणं. नाही नाही मला ना इथे म्हणजे खाली बसायला खूप आवडते. सोप्यावर ना मी बसते ना तर माझे पाय ना दुखते. मला आवडत नाही सोप्यावर बसणं. माझ्या घरी पण मी सोप्यावर बसत नसते. बसते मी ना तर मग मांडी घालून बसते. पण ना मला तुमच्या घरी खाली बसायला खूप आवडून राहिलं मला. अहो तसं नाही थंड आहे खाली. बस वर बस. नाही नाही असू द्या आई. नाही नाही पिंकी वर बस चांगलं नाही वाटत. आई तुम्ही किती छान आहे ना आणि अंजली ताई पण किती छान आहे ना. तुमचे दोघींचे स्वभाव मला खूप आवडले आणि तुमचं घर पण चांगलं आहे छान आहे. हो काय आम्ही छानच आहो. आम्ही चांगलंच आहो. आम्ही भांडकोड नाही काही नाही. बरं आई मग बाबा कुठे गेले? ते गेले वावरामध्ये. हो काय आई तुमचा चेहरा किती सुंदर दिसतो ना. तुम्ही किती पांढऱ्या म्हणजे गांजरासारख्याच दिसता. गाल बी खूप गोल मटोर आहे तुम्ही ना. टमाटर सारख्याच दिसता भेद्रू. काय बोलतो हो तू भेद्रू म्हणजे टमाटर सारखी दिसतो का मी? होय तुमचे गोल गोल काळे काळे डोळे आणि ते मोठी जात टिकली आणि तुमचे होठ आणि गाल गुलाबी आणि फुगले असं वाटते का तुमच्या गालामध्ये लड्डूच भरले असं वाटते. मला ना तुमचा लाडच करूशा वाटून राहिला. खरंच किती क्यूट दिसता ना तुम्ही. ठसठसीत चेहरा दिसतो तुमचा. आताच तुम्ही एवढ्या सुंदर तर माझे एवढ्या असतील तेव्हा तर तुम्ही खूप सुंदर दिसत असाल.
हो पिंकी, खरंच ना, लहानपणी मी खूप गोड दिसत होती, खूप चांगली दिसत होती, गोल गोल मटूर. माई तारीफ ना कोणच नाही केली, पहिल्यांदा तू न केली माई तारीफ. नाही म्हणजे मला खरंच तुम्ही पाहता बरोबर मी म्हणत होती, पण म्हणू का नाही म्हणू, पण म्हटलं आता म्हणूनच देतो. आणि माझी आई नाही दिसत, माझी आई ना खूपच म्हणजे एकदम बारीकलीच आहे, माझे कधीच ठुकड नाही झाले, माझे बाबा पण तसेच आहे वाटेले. हो काय, तू बी सुंदर आहे हो, तू बी सुंदर आहे. माया रमेशची ना तुझी जोडी मस्त दिसन. अहो सविता, रमेशने एक पोरगी आणली ना बाई. हो, आणि ते मला माहीत आहे, त्याचं घरानं सगळं मला माहीत आहे, पोरगी आणली बाई. तर नेऊ दे ना, आपल्याला काय घेणं देणं, नेऊ दे. कोणी मैत्रिणी असन, काही क्लासमेट असन, काय व कोणी कोणाच्या गाडीवर बसले तर काही गलतच समजतं काय. अहो पण आजपर्यंत आपल्या मोहल्ल्यात कोणतेच पोरं बारं आपल्या गाडीवर म्हणजे स्वतःच्या गाडीवर कोणत्या पोरीबारी नाही बसून आणल्या. हा, आणि तो कधी नाही, फक्त त्याची बहीण येते ना. आज कशी काय. अहो अंजलीची मैत्रीणगी असन, कोणी पाहुणीनगी असन. अहो नाही बोटे, पाहुणीन घेऊन येईन काही नाही. कोण आहे व तिच्या रिश्तेदारीमध्ये तेवढी पोरगी काहीतरी. कायच्या गोष्टी फुसूर फुसूर चालू आहे व. हा, दोघ्याच्या दोघेही बहिणी. काही नाही आई, आई इकडे इकडे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अहो आई, लक्ष्मी आई, शांताबाईच्या पोरानं ह्या रमेशनं पोरगी आणली. कोणी मैत्रीण घे असन, कोणी पाहुणीन घेऊन येईन असन. हा ना, मी तर तसेच म्हणून राहिली, कोणी मैत्रीण असन म्हणतो अंजलीची, नाही तर पाहुणीन असन, तर हे नाहीच म्हणते बापा. अहो लक्ष्मी आई, तुले नाही माहीत, त्याचा चक्कर चालू आहे. तुला काय माहीत आहे, रात दिवस फोनवर व्हिडिओ कॉल करते ना त्या पोरीले. मला सर्व माहीत आहे ना. तुला तर माहीत आहे, माया कानावर बातच भनक पडते, मायापासून गोष्टी लपत नाही. हो, पोरगी वयनं आणली तेच वय. त्याच्या मोबाईलमध्ये फोटोही पाहिल्या होत्या मी ना त्या पोरीच्या. आणू दे, लग्न करत असन मग करन तिच्या संग लग्न. पण त्या शांताबाईले समजत नाही काय. जवान जुवान पोरगी आपल्या घरी येऊ देते, पोरासंग हिंडते, पोरग ही व्हिडिओ कॉलवर राहते, फोनवर राहते, तर मग तिचं लक्ष नाही पाहिजे काय. घरी येऊ देते ते शांताबाई. मला तर वाटते ते शांती तशीच आहे. जाऊ दे, आणली असन तर चांगलंच आहे, तसे पोरायला पोरी भेटत नाही. पोट्ट ते 19 वर्षाचं तर आहे व. पण तू सांग लक्ष्मी आई, आमच्या बी घरी पोरी बारी आहे, असं शोभते काय शांताबाईले. तिनं पोराले हटकाले पाहिजे. अशा ना मोला बदनाम होईन ना, एका बरोबर मग दुसऱ्याचे नाव बदनाम होते मग. हो गड्या, हे तर बरोबर आहे. तुझ्याही घरी 2 पोरी आहे, त्या मोनाच्या घरी पोरगी आहे, मग हे बरोबर नाही आहे मग, आहे का नाही. अशा ना तर मोला बदनाम होईन मग. माझ्याही घरी पोरगा आहे जवान जुवान. काय झालं लक्ष्मी आई. अहो मोना, तुले माहित आहे का, अहो या रमेशनं पोरगी आणली ना. कधी आणली. अहो आता दुपारी 11 वाजता हो, माया समोरच गाडी घेऊन गेला, तिथे बसून नेलं गाडीवर त्याच्या. असं तेच पोरगी असून होतो, फोनवर बोलते तिच्यासोबत. हो, मग हे बरोबर आहे का. चाल तिच्या घरी. हो मोना, तुझ्याही घरी पोरगी आहे आणि इले बी 2 पोरी आहे, हे बरोबर नाही आहे. मग चाल त्या शांतीला समजावून सांगू. बरोबर वाटते का असं, मोहल्ला बदनाम होईन ना मग. तिच्या घरी गेला पाहिजे, तिला बोललं पाहिजे. हो चला बरं. ह्या गोष्टीत मी बी बा तिच्या इकडून भाग नाही घेत. ह्या गोष्टीत मी तुमच्या इकडून सहभागी आहे. अहो राहू दे, पाय घे, नको दाबू. नाही आई, मला आवडते तुमचे पाय, मी दाबणार. मला तुमची सेवा करायची. तुम्ही खूप चांगले आहे आणि माझी आई आणि तुम्ही माझ्यासाठी सारख्याच आहे. आणि आज नाही उद्या तुम्हीच माझी आई बनणार आहे. हो, पण आतापासून नको. नाही राहू दे, मला बरं नाही वाटत. आता मोठे पाय दाबतो, हात दाबतो करते, आणि मग लग्न करून आली म्हणजे तर मग फुकट विचारणार नाही. रोजच घरा नाही म्हणून माझ्या सासूचं अशी म्हणून. राहू दे ना पिंकी, राहू दे. कायले तरी तू पाय दाबतो. राहू दे. खूप बसलो आपण, खूप गोष्टी केल्या नाही. तू जराशी लोटली नाही. बरं चला, आता आपण बाहेर बसू. हो चला. आई तिच्यासोबत बोलून राहिली. आई आम्हाला दोघाले बोलायचं आहे, आम्हाला दोघाले बोलू दे ना. तुला लाज वाटते का नाही वाटत. कोण बोलू देऊ तुले. मग बोलूनच आहे लग्न झाल्यावर. आता बिलकुल बोलू नाही देत. पिंके,
चल माझ्या कमऱ्यामध्ये, मी तुला एक गोष्ट सांगतो. काय नाही तर तिला कमऱ्यामध्ये इथं सांग, कोणती गोष्ट सांगतो सांग इथं. आई, आता एवढ्या दिवसाच्या बाद ते मला भेटली. आता फोनवर बोलत होतो, व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. आता मला एवढ्या दिवसाची आता रिअल मध्ये भेटली, तर मग मला तिच्यासोबत तू मन मोकळ्यापणानं बोलू नाही देत काय? हा, तुला काय वाटते? आई, मी गलत काम नाही करत. मी तेवढा समजदार आहो, पागल नाही आहो मी. मलाही समजते काही गोष्टी. तू समजताना मी काय बोलून राहिलो तो. बरं हो, समजून राहिली मी, समजतो मी, समजली. पण आता मला तर बोलू दे जरासं. तर आली तेव्हापासून आता 6 वाजले ना. ते कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा, आणि व्हिडिओला शेअर बी करा.